काय करणार बिचारे, तुम्ही विचारणार तरी काय करणार आणि आम्ही सांगणार तरी काय करणार. तरी काय पर्याय? तुम्हालाही माहिती आम्ही काय उत्तर देणार आहे, आम्हालाही माहिती तुम्ही काय विचारणार आहे. तुम्हाला हे माहिती आम्हाला माहिती, आम्हालाही माहिती आहे तुम्हाला माहिती, पण हे हा प्रपंच चालू राहणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रमणेमध्ये मी सौमित्र पोटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये सिनेमा आहे तो श्यामची आई, आणि हा सिनेमा आपल्या प्रत्येक मराठी मनावर कोरलेला आहे, कारण या सिनेमाला खूप मोठा इतिहास आहे. पण तो सिनेमा, ती कॅरेक्टर्स आता पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहेत चित्रपटाच्या माध्यमातून, आणि त्या सिनेमाबद्दल बोलण्यासाठीच आज आपल्यासोबत आहे ओम भूतकर. ओम, तुझं मी खूप स्वागत करतो. थँक्यू. श्यामचे या सिनेमा 10 नोव्हेंबरला रिलीज होतोय, आणि त्याबद्दल आपण त्याच्याशी बोलणार आहोत. सिनेमाचा ट्रेलर ऑलरेडी आलेला आहे, टीजर आलेला आहे, त्याच्यामध्ये तू दिसतोच आहेस. सिनेमाचा प्रमोशनचा भाग म्हणून नव्हे, पण जेव्हा तुला मी या सिनेमात बघितलं तेव्हा मला खूप कौतुक वाटलं तुझं, कारण त्याच्या आधी मी मुळशी पॅटर्न तुझा बघितला होता, सुखन मी बघितलं होतं, राव रंभा मध्ये तू दिसला. खूप वेगवेगळे कॅरेक्टर दिसत असताना एकदम साने गुरुजींच्या पोजमधला तू मला दिसलास, आणि कुतूहल वाटलं मला. सिनेमा सिलेक्ट करायची प्रोसेस काय असते तुझी? अशी ठरलेली काही प्रोसेस नाही आहे, म्हणजे अशी स्टँडर्ड काही प्रोसेस नाही आहे, किंवा असं काही या पायऱ्या आहेत आणि त्यांच्या थ्रू आपण जाऊयात असा कुठलाच काही निकष लावलेला नाही मी. त्यावेळी जसं जसं वाटतं तसं तो घेतलेला निर्णय असतो, असं काही त्याच्यात. श्यामची जेव्हा घेतलास तेव्हा तुला काय वाटलं होतं? मला ते स्क्रिप्ट फार आवडलं होतं, आणि सुनील सुक्तनकर त्यांच्याबरोबर मी काम आधी पण केलं होतं, आणि ते फार चांगलं लिहितात. तर ते मी जेव्हा वाचलं तेव्हा मला एकदम भरून आलेलं ते वाचून. 1-2 पॉईंट्सला मला रडू आलं. आणि म्हणजे गंमत अशी आहे की स्क्रीन प्ले वाचून रडू येणं हे फारच म्हणजे विरळ आहे, कारण स्क्रीन प्ले तसा लेमॅनसाठी फार वृक्ष ते हे आहे. जो तांत्रिक माणूस आहे त्याला तो वाचता येतो, आणि त्याला ते दिसतं की हे चित्रित झाल्यावर कसं दिसणार. आपल्यासारख्या जे सिनेमाच्या तंत्राशी माझ्यासारख्या माणसाशी ज्याचा संबंध नाही त्याला ते कळणं फार अवघड असतं. पण हे असून सुद्धा जर त्याचा भावनिक काहीतरी परिणाम होतोय तर मला वाटलं काहीतरी त्याच्यात ताकद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुजय बरोबर मी काम आधी पण केलं होतं, एक मैत्री होती, आणि त्याच्यामुळे ते असं सगळं. अशा कुठल्या 2 गोष्टी होत्या ज्या स्क्रीन प्लेमध्ये तुला खूप भरून आलं किंवा भिडलं? कुठला सीन होता का की जो भिडला, की काय होतं त्याच्यामध्ये असं? त्याच्यात ते जे आई बरोबरच जे ज्या क्षणी ते कायमचे वेगळे होतात, आणि ती म्हणजे शेवटची भेट जी असते, आणि शेवटच्या भेटीची गंमत ही असते की शेवटची भेट आपल्याला माहित नसतं ती शेवटची भेट. ती फार गमतीची गोष्ट असते, आणि ती एका अर्थाने चांगली गोष्ट आहे, आपल्याला माहित नसते, नाहीतर त्या भेटीतच रडारड होईल आणि ते एन्जॉय नाही करता येणार. त्याच्यामुळे शेवटची भेट ही शेवटची भेट आहे हे माहीत नसणं हे तर शेवटच्या भेटीची गंमत आहे. आणि ते नंतर कळतं, रेट्रोस्पेक्टिव्हली पाहिल्यावर कळतं की अच्छा, ह्या माणसाबरोबरची ही शेवटची भेट होती. आणि ते असा विचित्रच अनुभव आहे ना तो, फार असा व्याकुळ करून टाकणारा अनुभव. आनंदही घेता येत नाही, पण धड समाधानही वाटत राहते की आपण भेटलो. हो. तर अशा त्याच्यात ज्या मोमेंट्स आहेत. आणि आणखीन एक, काल पण आम्ही इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलो की टाळ्यांची वाक्य लिहिणं ह्याला ताकद लागतेच, पण टाळ्यांची वाक्य लिहिता येत असून ते लिहिण्याचा मोह आवरणं ह्याला खूपच जास्त ताकद लागते. ती सुक्तनकरांकडे आहे, आणि त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्याच सिनेमांमध्ये ती ताकद दिसून आली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कलाकाराला प्रामाणिक अभिव्यक्ती काय आहे याची जाणीव नसते असं नाही, असते, पण एकूण समाजाची गती आणि आपण ज्या पद्धतीचं काम पाहत असतो आणि प्रेक्षकांना पण जसं काम हवं असं वाटतं, अनेक अशा वेगवेगळ्या बंधनांखाली त्याला जशी अभिव्यक्ती खरी आहे तशी न करता थोडीशी त्याला मोल्ड करावी लागते. तर तसं न करण्याचं साहस हे त्या काही व्यक्तींनी जे दाखवलंय त्याच्यापैकी एक ते सुक्तनकर नावाचे मनुष्य आहेत, आणि त्यांनी ते चांगलं फार लिहिलं होतं. तर मला याच्यामध्ये तू जे म्हणाल ते फार महत्वाचं आहे की आपल्याला ते मोल्ड न करता आपल्याला जे म्हणायचं ते म्हणता येणं, त्याला धाडस लागतं. श्यामचे जेव्हा आता इतक्या वर्षानंतर पुन्हा येतोय सिनेमा, अनेकांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं 50च्या दशकामध्ये.
जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकं सुरू झाली तेव्हा पहिला पुरस्कार राष्ट्रीय या चित्रपटाने मिळवला होता. आता पुन्हा जेव्हा हा सिनेमा येतो, पण कुठलाही सिनेमा आपल्याला रिलेट झाला पाहिजे की नाही, तर तो आपल्याला आपला वाटतो. मुळशी पॅटर्न रिलेट झाला, कारण बरोबर. असे काही हजारो लोक आहेत की जे त्या अनुभवातनं गेले होते. आता श्यामची आई रिलेट होईल असं वाटतं का तुला? 100% रिलेट होईल असं मला वाटतं. कारण परवा मी सिनेमा पाहिला आणि त्याची गंमत काय आहे ना, की आपण जर त्याला अगदी म्हणजे संदर्भांमध्ये जर अडकून बसायचं ठरवलं तर अवघड आहे. पण कसं होतं की चांगली कलाकृती जी असते ना, ती तुम्हाला संदर्भ माहीत असण्याचं बंधन घालत नाही. म्हणजे आता त्या सिनेमामध्ये असं होतं की त्याच्यात तुम्हाला त्या भावना या इतक्या युनिव्हर्सल असतात. म्हणजे माणसाच्या ज्या म्हणजे दुःख असेल, आनंद असेल, हसणं असेल, म्हणजे हे आदिमानवापासून या भावना, मानवी ज्या भावना इन्स्टिंक्ट्स आहेत त्या तर त्या असतातच ना. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीपासून तोडलं जाणं किंवा आपल्या बापाला मुलाच्या आयुष्यात किंवा आपल्या परिवारासाठी काही करता न येणं, ह्याच्यातून आलेली लाचारी, तर ह्या ज्या भावना आहेत ना, ह्याला काळाचं काही बंधन नाहीये, युनिव्हर्सल. म्हणजे आपल्याला आत्ता सुद्धा आपण समजा कुठल्या इसवी सणापूर्वीच्या काळातला एखादा सिनेमा घेऊन करायचं ठरवलं, काही फिक्शन असेल तर करायचं ठरवलं, तर आपण त्यावेळेचा काळ आणि संस्कृती आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला त्याची सवय नाही, म्हणून त्यातल्या भावभावनांशी रिलेट व्हायला काही अडचण येत नाही. कारण मानवी भावभावना त्याच राहतात, कमी अधिक फरकाने. तर तसं असल्याने हा सिनेमा असा तिथे कुठेतरी जाऊन भिडतो की तुम्हाला श्यामची आई या पुस्तकातले संदर्भ, तो काळ, हा त्या म्हणजे त्या सगळ्या चित्राचा भाग जरी असला तरी ती अनुभूती घेण्यासाठी नेसेसरी नाही ठरत तो भाग. त्याच्यामुळे तो फार. पण मला याच्यामध्ये असं वाटतं की आई आणि मुलाचं असोसिएशन हे युनिव्हर्सल आहे, कुठली आई आणि कुठलाही मुलगा. बरोबर, ते मला पटतंय. पण शेवटी तुमच्या वर्तनातून ते दिसत असतं की काळ कुठला आहे. म्हणजे 50चा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. ती गोष्ट जेव्हा मी आजच्या काळात आणतो तेव्हा ती आहे तशी मांडणं, त्यातली भाषा तशी असणं, त्यात वेगवेगळ्या लोकांचं वर्तन तशा पद्धतीने आणणं, त्या काळातलं हे आजच्या काळाला सुसंगत नाही असं नाही का वाटत? रिलेट कसं होईल मला ते, आणि का व्हावं? अच्छा, आता हा फार चांगला प्रश्न आहे. तर कसं आहे, आपल्याला कुठली म्हणजे असं मला आत्ता वाटतंय, माझं चुकीचं असूच शकतं, पण एखादं काही आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यातल्या दोन गोष्टी ॲट अ टाइम भिडत असतात आपल्याला. एक तर त्याच्यातले संदर्भ, बरोबर, ते संदर्भ आपल्याला रिलेट होत असतात. कुठले काही चित्रपट असेल, काही युट्यूबवरची क्लिप असेल, ते संदर्भ आपल्या आयुष्याशी निगडीत असतात. म्हणून आपल्याला ते, आता आपण रील्स जे बघतो इंस्टाग्रामवर, त्याच्यावर फार संदर्भ असतात आपल्या आयुष्यात, त्याच्यामुळे ते आपल्याला झटकन रिलेट होतं. पण दुसऱ्या पातळीवर काही अशा गोष्टी असतात ज्याच्यात संदर्भ काही रिलेट होत नाहीत, पण त्याच्या मुळाशी ज्या भावना असतात ना, त्या आपण अनुभवलेल्या असतात. त्याच्यामुळे संदर्भ बाजूला जरी सोडले तरी सुद्धा ती कलाकृती जवळची वाटत राहते. आता महाभारत आपण पाहतो, महाभारत आपल्याला जे काय आपण टीव्हीवर पाहिलंय किंवा तर ते का आपल्याला भिडतं? त्याच्यातल्या आपण तसे कपडे घालत नाही, आपण तशी भाषा बोलत नाही, आपण ती शस्त्रास्त्र वापरत नाही ना, आपल्यात त्या पद्धतीचं काही राजकारण चाललं. हे सगळं असताना सुद्धा महाभारत आपल्याला अजूनही इंटरेस्टिंग वाटतं आणि अजूनही लोकांना त्याच्यावर काम करावंसं वाटतं, सिनेमे बनतात आणि त्याच्यात तेवढ्या शक्यता आहेत. कारण तर ह्याचा अर्थ ते काळाची ती काही जी काही तात्कालिक संस्कृतीची जी काही लक्षणं असतात ती तुम्हाला रिलेट करून घेण्यासाठी नेसेसरी नाही आहेत. त्याच्या पलीकडे जे आहे ना ते काहीतरी भिडतंय तुम्हाला, म्हणून तुम्हाला ते पाहावंसं वाटतं. तर इथे तर फार जुना काळ पण नाहीये, त्याच्यामुळे तशी काहीच अडचण नाही. याच्यामध्ये आता श्यामजीचा आपला विषय आहे, आता सिनेमा येतोच आहे, तो सिनेमा पाहताना कुठल्या व्हॅल्यूज पुन्हा अंडरलाईन होतील असं वाटतं तुला? इट्स ऑल अबाउट व्हॅल्यूज. कुठल्याही संस्कारक्षम वयातल्या मुलाला जे जे आई शिकवते ते सगळं आहे. म्हणजे धाडस असलं पाहिजे मुलामध्ये, ते आहे. त्याच्यानंतर काहीतरी खरं वागलं पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे,
हे सगळं आहे, पण हे सगळं ऑर्गॅनिकली आलेलं आहे त्याच्यात. म्हणजे ते प्रीची नाही झालेलं कुठे, उपदेशात्मक नाही झालेलं. कारण उपदेशपर कोणी आपल्याला सांगायला लागले की आपल्याला ते नीरस वाटायला लागतं. आपल्या आयुष्यातही कोणी आपल्याला उपदेश केलेला आपल्याला आवडत नाही, आपण मागितल्याशिवाय. त्याच्यामुळे तसं ते नाहीये. आणि तीच गंमत आहे त्याच्यातली. आणि ते फार चांगलं मेंटेन केलंय सुक्तनकरांनी, की त्यांनी ते प्रीची नाही होऊ दिलेलं. त्याच्यामुळे ते संस्कार, तो शब्द जरा असा हेच आहे ना, संस्कार. म्हणजे संस्कार करायला सिनेमा पाहायला असं म्हटलं तर कोण येणार? नकोच म्हणायला असं. कारण तसं नाहीये. सिनेमा आहे, त्याच्यातली पात्र म्हणून बोलतात. त्याच्यातून तुम्हाला काही परिणाम, व्हॅल्यू तुमच्या सिस्टीमवर होतील म्हणजे दिसत आहेत. एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे या सिनेमाला? अरे भरपूर एंटरटेनमेंट व्हॅल्यू. अर्थात एंटरटेनमेंटची व्याख्या जर आपली फक्त हसणं खिदळणं असेल तर मला माहित नाही. पण म्हणजे हे जे आहे, म्हणजे आता हा सुद्धा मुद्दा काल झाला, पण आता हे प्रमोशन मध्ये होणारच. काल झालेले मुद्दे पुन्हा बोलणं, हे म्हणजे आता ह्याची सवय करून घ्यायची. नंतर मी हा प्रश्न एडिट करतो नंतर. नाही राहू दे. प्रमोशन मध्ये व्याकरण बदलून तोच कंटेंट बोलणे हे आहेच ना. म्हणजे हे सत्य यायला काय करणार बिचारे? तुम्ही विचारणार तरी काय करणार, आणि आम्ही सांगणार तरी काय करणार? तुम्हालाही माहिती आम्ही काय उत्तर देणार, आम्हालाही माहिती तुम्ही काय विचारणार आहे. तुम्हाला हे माहिती, आम्हाला माहिती, आम्हालाही माहिती आहे, तुम्हाला माहिती. पण हे हा प्रपंच चालू राहणं गरजेचं आहे सगळ्यांसाठी. वैश्विक सत्य होतं. वैश्विक सत्य आहे. आपण काय म्हणत होतो, एंटरटेनमेंट व्हॅल्यू जी असायला पाहिजे ना, हा, तो सर्वसामान्य लोकांना तो एंटरटेन करेल. हो, लेमॅनला. तर आता सगळ्या एंटरटेनमेंट म्हणजे आपल्याला त्या भावनांमध्ये जाता येणं, असा जर अर्थ असेल तर 100%. म्हणजे आता हॉरर फिल्म आपण पाहतो तर भीती ही काही आपल्याला, पण ते एंटरटेन करत असते. पण भीती आपल्याला तशी नको असणारी भावना असते, दुःख नको असणारी भावना असते. पण तरी जाऊन आपण ट्रॅजेडीज पाहतो, हॉरर फिल्म्स पाहतो, अनुभव घेतो. तर तो अनुभव या अर्थाने 100% एंटरटेन करणारी फिल्म आहे. तू जी भूमिका याच्यामध्ये करतो साने गुरुजींची, तर अर्थात प्रत्येक भूमिकेला अभ्यास असायला लागतो, बॉडी लँग्वेज असते. साने गुरुजींची बॉडी लँग्वेज मध्ये काय तू मोल्ड आणलेस, काय वेगळेपण आणलं? त्यांच्यामध्ये जे एक म्हणजे प्रेम वाटणं जे आहे ना, की कुठल्या परक्या माणसाविषयी प्रेम वाटणं, आणि म्हणजे खरोखर त्या आदर्शाने झपाटलेलं असणं की हे सगळे देशातली सगळी लोक माझी आहेत, आणि खरंच त्यांच्यावर जीव लावणं, माया लावणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं, हे इतकी आदर्शवादी भूमिका घेऊन ती स्वतः अंमलात आणणं. त्याच्यासाठी जे हृदय पाहिजे, जे तुमचं सॉफ्टनेस पाहिजे तुमच्या हृदयाचा, तो सगळा बॉडी लँग्वेज मधनं कसं येईल, काय कसं इमॅजिन केलं? त्यांचे काही फोटोज आहेत, त्यांचे काही बॉडी गेस्चर्स आहेत, पण अल्टिमेटली जेव्हा आपण आचरण करत असतो त्या गोष्टीचं ॲज अन ऍक्टर म्हणून, त्याचा एक गडबड अशी झाली की रेकॉर्डिंग काही मिळालं नाही, व्हॉइस रेकॉर्डिंग काही मिळालं नाही. जर व्हॉइस रेकॉर्डिंग मिळालं असतं त्यांचं तर खूपच फायदा झाला असता, खूप जास्त फायदा झाला असता. पण व्हॉइस रेकॉर्डिंग मिळालं नाही. सुजयने खूप प्रयत्न केला पण नाही मिळालं. तर पुस्तक जे वाचून, म्हणजे जे नंतरचं, श्यामची आई नंतरचं जे आहे, श्यामचा जीवन विकास म्हणून, त्याच्यातले काही संदर्भ घेऊन अंदाजच बांधावा लागणार होता की काय असेल, असं काय होऊ शकेल, आणि तो मग टोन काय असेल, आणि त्याच्यात किती. सुजयशी बोलून तुम्ही हो, तो टोन आम्ही सेट केला. आणि सगळ्यात या पूर्ण सिनेमामधला बेस्ट सीन कुठला होता तुझ्यासाठी, जो बेस्ट इन द सेन्स की कस लागला तुझा खूप, किंवा करताना तुला कळे ना की कशा पद्धतीने पोर्ट्रे करायचं? बेस्ट सीन आणि साने गुरुजी यांच्यातला काही स्ट्रगल होता? बेस्ट सीन जो आहे तो माझा नाही आहे या सिनेमातला, पण मी सांगतो बेस्ट सीन मला कुठला वाटला ते. तो मी जसा सुरुवातीला आपण तो शेवटच्या भेटीचा उल्लेख केला, तोच तो सीन आहे ज्याच्यात तो आईला भेटायला आलेला असतो शिक्षणामधून गॅप घेऊन, आणि तो जेव्हा जातो तेव्हा आईचा हात त्याच्या हातातून सुटतो, कारण बाबांनी सांगितलेलं असतं कशाला आलास, जा म्हणून. आणि
तो आईच्या काळजीसाठी आलेला असतो आणि बाबा म्हणतात जा म्हणून तो रुसून जायला लागतो आणि आई समजावते की ते उगाच नाही म्हणत आहे, तुझी काळजी वाटते म्हणून म्हणताय. आणि तो हात सोडून जातो, दरवाजापर्यंत जातो, परत येतो आणि आईला कळतं तो परत आलाय, पण ती दाखवत नाही की तिला कळलंय आणि ती असं दाखवते की मी झोपली आहे आणि मला काही कळलेलं नाही. आणि त्याला असं वाटतं की ठीक आहे झोपली आहे तर आपण जाऊ आणि तो जा. किती सुंदर. तर हा मला सगळ्यात. पण तू जो स्क्रीन प्ले मध्ये तुला भरून आलो होतो तो हाच सीन होता. बरेच होते स्क्रीन प्ले मध्ये, तो पण हा ऍक्च्युअली झाला. हो, स्क्रीन प्ले मध्ये आपण वाचतो आणि होतो वेगळा, तो तसा झाला. झाला मी असं म्हणतो की किंबहुना जास्त चांगला झाला जसा मला व्हिज्युअलाइज झाला होता. कारण स्क्रीन प्ले जेव्हा एवढा चांगला असतो ना तेव्हा तो तसाच्या तसं शूट करणं हे पण एक स्किल असतं. हो. आणि त्यांनी ते काल तो सांगत होता की क्लासिकल सिनेमाचं जे ग्रामर असतं त्या पद्धतीने केलं. आता मला एवढं तंत्र त्याच्यातलं अवगत नाही क्लासिकल कशाला म्हणतात वगैरे, पण सबकॉन्शियसली जो तुमच्यावर परिणाम होतो तो एका चांगल्या क्लासिक सिनेमा पाहिल्याचा, म्हणजे एकदम असा जो अभिजात ज्याला आपण सिनेमा म्हणतो एकदम असा हार्डकोर सिनेमाच्या पद्धतीने केलं तसा परिणाम होतो. ते मला काल रिअलाइज झालं, कारण तो असं म्हणत होता की त्याचं सगळं ग्रामर त्यांनी. तू खूप चुझी आहेस, म्हणजे तू जे काम करतोस अत्यंत निवडक काम करतोस. तुझा मूड संपला की तू बंद होतो, तुला काही करायचं नसतं. तू विषयासारखा हिट दिलास आणि तू आउट झालास सगळ्यात. ती परकाय प्रवेशच वाटतो मला तो. आणि तू ज्या पद्धतीने जगतोस ते फार कठीण असतो, लोकांना भल्याभल्यानं जमत नाही. हा जेव्हा सिनेमा केल्यानंतर तू पाहतोस तेव्हा सिनेमाचं डॉक्युमेंटेशन नव्हे, कारण ते पुढच्या काही पिढ्या पाहणाऱ्या असतात. हे तसं डॉक्युमेंटेशन झालं असं वाटतं तुला? हो, श्यामच्या आईचं झालंय आणि चांगला झालाय सिनेमा फार. आणि चांगलं त्याची एक महत्वाची कसोटी म्हणजे आम्ही त्या दिवशी सिनेमा पाहताना एका काळानंतर आम्हाला हा आमचा सिनेमा याचं भान सुटलं. बरं. जे फार महत्वाची गोष्ट आहे, चांगली कसोटी आहे ही. म्हणजे तुम्हाला जर ते एक अचानक तुम्ही पात्र म्हणून बघायला लागला त्याच्याकडे आणि ह्याच्यात मी कसा दिसतोय आणि थोडं इकडेच जायला पाहिजे होतं आणि खांदा जरा असा होता, हे जर डोक्यातनं गेलं आणि पात्र म्हणून त्याची मग तो सिनेमा चांगला झालेला आहे. आणि तसंच अनुभव आला आम्हाला त्या दिवशी. आम्ही पूर्णपणे विसरून गेलो की आपण ह्याच्यात काम केलंय आणि आपण कसं करायला पाहिजे होतं वगैरे, आणि त्या गोष्टीत आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो. वा वा. मला हे फार महत्वाचं वाटतं. तर शेवटचा एक प्रश्न विचारतो, आपण थांबूया. हो. पण हा अगदी माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. श्यामच्या आईचं काही प्रमोशन नाही आहे त्याच्यामध्ये. तू खूप वेगळा माणूस असतोस, आहेस, तू फार मीडियासमोर येत नाहीस, फार बोलत नाहीस. मला आत्ता पण आपण बोलतो आपण मला लवकर सोडा, मला फार बोलता येत नाही. असा इतका शायनेस काय आहे तुझ्यामध्ये? का म्हणजे असा इतका परांगमुख काय आहेस तू? काय माहिती, याचा विचार करतो आता मी. या प्रश्नासाठी मी तयार नाही. याचा नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये मी उत्तर देईन. ठीक आहे, पण तू असणं फार गरजेचं आहे. तुझ्यासारखी जी कलाकार मंडळी आहेत ज्यांची स्वतःची भूमिका असते, विचार असतो, अशा लोकांनी जर आलं नाही तर मग कसं होणार? त्यामुळे तू येत राहा, आपण भेटत राहू आणि फोन उचलत राहा. फोन अजिबात घेत नाही हा. त्यामुळं इथनं पुढे घेतलं नाही की मी सोशल मीडियावर टाकणार की ओम बुटकर गायब झाला. नाही, तू मस्त आहेस. मला तुझ्याशी बोलताना छान वाटलं. तू इथं आलास आणि आवर्जून बोललास त्याबद्दल तुझे खरंच आभार. मित्रमणेमध्ये मी तर थांबतो. श्यामच्या सिनेमा रिलीज होतो 10 तारखेला, जरूर पहा. याचं काम तर आहेच, पण सगळ्या टीमनं उत्तम काम केलंय आणि फीडबॅक द्या या लोकांना. ही सगळी मंडळी सोशल मीडियावर आहेत. तू आलास, थँक्यू व्हेरी मच. मी थांबतो. थँक्यू.